पर्यंत खोदले का माहीत नाही. आत्तापर्यंत तर पूर्णच रस्ता बेकार आहे, पूर्ण खडखडी आहे. त्याच्यामुळे आपली गाडी पण 20 आणि 30च्या पुढे जात नाही. तर आहोत ओझरच्या ठिकाणी. सकाळी 4 वाजताच घर सोडले आणि आपण आपल्या ट्रिपला निघालो. ठाण्यामध्ये पोहोचताच थोडंसं ट्रॅफिक लागलं. रस्ता देखील खूप खराब होता. त्यानंतर पुढे गेल्यावरती आपण मुरबाडच्या दिशेने लागलो. थंडी तर खूपच होती, त्यामुळे गाडी देखील स्लो चालली. सुप्रभात मित्रांनो. तर मी आकाश निधन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या किस ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललो आहोत ओझरचा गणपती करायला. सकाळी 4:30ला निघालो आहे. आत्ता आपण पोचलो आहोत मुरबाड रोडला आणि तुम्ही मागे नजारा बघू शकतात. तुम्हाला दिसतोय की नाही काय माहीत, पण खूप मस्त नजारा. आता एका पुलावरती आहे, तुम्ही चाललो आहे. तर मस्तपैकी 3 दिवसाचा प्लॅन आहे आपला ट्रिपचा. तर खूप मजा येणार आहे. आज पहिला ओझरचा गणपती करूया, टाईम भेटला तर लेण्याद्री वगैरे करूया आणि तिथून जाणार आहोत आम्ही माझ्या घरी, माझ्या गावाला चाललो आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आम्ही दोघंच आहेत ट्रिपला या टायमाला. पण खूप जास्त थंडी आहे, अक्षरशः पूर्ण हात सून पडलेत आणि पायसुद्धा, त्यामुळे वाट लागली पूर्ण थंडीली. थंडी जरी खूप असली, परंतु या नजाऱ्यापासून आमची नजरच हटत नव्हती. किती सुंदर दृश्य आहे बघा ना तुम्हीच. खूप म्हणजे खूप सुंदर दृश्य होत आहे. वाट लागली, नुसती वाट लागली थंडीने. इथे आरसा पण हे झाला आमच्या दुकाननी. एवढी थंडी झाली ना मित्रांनो, काय सांगू. पूर्ण हात सोडून पडतात. टायमाला असे गरम करायला लागतात. थोडंसं आता पुढे जाऊया, जरासं चहा पाणी पिऊया. आपण आता आलो आहोत मुरबाडला. नाश्ता वगैरे केला आहे, पण थंडी अजून तशीच आहे. 8 वाजलेत, 8 तरी पण कुडकुडायला झाले. आता इथून आपण थेट माळशेजच्या इथंच थांबणार आहोत. माळशेजपासून आपण पुढे जाणार आहोत. माळशेजला थोडं टायमच थांबायचे वरती. इथून आपण डायरेक्ट ओझरचा गणपती करायला जाणार. मुरबाड बस स्टॉपच्या थोडंसं पुढे आल्यावरतीच आपल्याला असा बेकार रस्ता लागला होता. म्हणजे खूप बेकार रस्ता आहे. जर तुम्ही येत असाल माळशेज साईडला तर खरंच आता येऊ नका थोडे दिवस तरी, कारण की पूर्ण रस्त्याची वाट लावून टाकते आणि गाडी देखील पळवता येत नाही, गाडी स्लिप मारते. पूर्ण रस्त्याची वाट लागली, खडी आहे. तर जो कोणी येत असेल खरंच येऊ नका सध्यासाठी तरी, कारण की पूर्ण रस्ता बेकार आहे. तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितला असेल तर पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे. आता अजून पुढे कितपर्यंत खोदलं का माहीत नाही. आत्तापर्यंत तर पूर्णच रस्ता बेकार आहे, पूर्ण खडखडी आहे. त्याच्यामुळे आपली गाडी पण 20 आणि 30च्या पुढे जात नाही. तर खरंच ज्याला यायचं असेल दुसऱ्या रोडनी या, कारण की सध्या तरी अवॉइड करा, कारण की खूप खोदला आहे रस्ता. बेकार हालत आहे, पूर्ण धुळे वाट लागली आहे डोळ्यांची. तर बघूया आता पुढे किती टाईमपर्यंत आपल्याला टाईम लागतो, कारण की खोदल्यामुळे आपल्याला टाईम लागतो. नाही तर आत्तापर्यंत आपण वरपर्यंत पोचलो पण असतो. पोचलो आहोत माळशेजला वरती. खूप टाईम झाला आहे खरं म्हणजे. तुम्ही जर येत आहेत माळशेज साईडला तर सध्या तरी येऊ नका, कारण की रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. आम्हालाच कमीत कमी 1 तास लागला आहे पूर्ण. एवढा बेकार रस्ता आहे ना, पूर्ण धूळ. माळशेज घाट चांगला झाला आहे आता, पण माळशेज घाटाला येण्याचा जो रस्ता आहे ना मध्ये, एकदम वाट लागली आहे. आणि तुम्ही बघत असाल तर पूर्ण खाली आहे.
कारण की आम्ही असंच इंडियाला आलो तर आमच्या बाईची तर पूर्ण वाट लागली मागे बसून एवढे खड्डे खुड्डे त्याच्यामुळं पूर्ण वाट लागली. 1 तास आमचा तिकडेच गेला नाही. आत्तापर्यंत आपण पोचलो असतो. तर आता इथे थोडं 15 मिनटं थांबूया, जरासं गाडीला थंड होऊन देऊया आणि मग नॉनस्टॉप आपण डायरेक्ट आता ओझरलाच जाणार आहोत. कारण की खूप टाईम झाला, 10 वाजलेत. जे आम्ही बोललो होतो 10 वाजता ओझरला पोचू, पण त्या रस्त्यामुळे आम्हाला काही जमलंच नाही आणि सकाळी थंडी पण खूप असल्यामुळे मग एकदम स्लो गाडी आली. तर आता इथे फोटोशूट करूया, थोडेसे व्ह्यूज घेऊया आणि मग डायरेक्टली आपण ओझरला निघतोय. माळशेजचा हा नजारा किती वेळा देखील पहा, परंतु मन का भरेना. किती अविस्मरणीय नजारा आहे हा. पूर्णतः डोंगर रांगा. माळशेजचा हा नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून आपण आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली आणि ओझरच्या दिशेने निघालो. तब्बल 3.5-4 तासानंतर आपण ओझर येथे येऊन पोहोचलो. हे आहे ओझरचे प्रवेशद्वार. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत ओझरच्या ठिकाणी. खरं म्हणजे 2 तास लेट आहोत आम्ही, पण काय करणार, रस्ता बेकार होता. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल. इथे ओझरचं दर्शन आता घेऊया आपण, जरा हातपाय धुवून. नंतर मग इथे पूर्ण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो कुठे काय काय वगैरे. इथे पार्किंगला आपली बाईक लावली आहे. आपली गाडी पार्किंगला पार्क करून आपण मंदिराच्या दिशेने निघालो. खरं म्हणजे आपली बाईक आहे ती वर देखील आली असती. पुढे जाऊन आपण हार फूल घेतले आणि दर्शनासाठी पुढे गेलो. मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी मनाई होती, त्याच्यामुळे काही काढता आलं नाही आपल्याला. त्यामुळे आपण या TV वरतीच दर्शन घेतले कॅमेऱ्यामधून. पुढे आपण महाप्रसादाचा लाभ घेतला. म्हणजे 40 रुपयामध्ये इथे महाप्रसाद भेटतो आणि खूप म्हणजे खूप चांगलं महाप्रसाद आहे. आपण जिथे गाडी पार्क केली तिथून हे एक मस्त नजारा आहे. खूप लोक तिथे फोटो वगैरे काढण्यासाठी थांबतात. तर आम्ही देखील थांबलो थोडा टाइम. खूप सुंदर होता हा नजारा पण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं ओझरचा गणपती झालेला आहे आणि मस्तपैकी महाप्रसाद सुद्धा घेतला आहे. कूपन भेटतं, 40 रुपये पर पर्सन आहे. खूप चांगलं आहे. तर आत्ता इथून आपण लेण्याद्रीला जाऊया, जवळच आहे इथे. तर भावा, कसं वाटलं ओझरचा गणपती? तर आता इथून लेण्याद्री जाऊया आणि तिथून डायरेक्ट घरी. पुढे आपण लेण्याद्री गणपतीच्या दर्शनासाठी निघालो. ओझर गणपतीपासून लेण्याद्री गणपती कमान 15 किलोमीटर आहे. जवळजवळ असल्या कारणामुळे लोक आधी ओझरचा गणपती करतात, नंतर लेण्याद्रीचे गणपती करतात. लेण्याद्रीचे इथे तुम्हाला खूप साऱ्या केव्स देखील बघायला मिळतात. तर लेण्याद्रीला पोचल्यानंतर आपण असं मार्केट यार्डमधून थोडंसं पुढे जाऊ आणि हा आहे नकाशा. पूर्णतः अष्टविनायक गणपतीचा नकाशा आहे हा. थोडंसं चालल्यानंतर आपल्याला अशा केव्स वगैरे दिसतात आणि आपण एकदमच पुढे गेलो. त्यानंतर आपण एका गुहेमध्ये गेलो. तिथे अशी नक्षी कोरली होती. खूप म्हणजे खूप सुंदर नक्षीकाम कोरले होते. पूर्णतः कातळात कोरले या नक्षीकाम. आणि आतमध्ये बसल्यानंतर खूप थंड वाटत होतं, खूप शांतता वाटत होती. इथे थोडासा माकडांचा त्रास आहे, परंतु तुम्ही जर तुमचे काही पिशव्या वगैरे बॅगेमध्ये टाकल्या तर त्रास होणार नाही. पुढे गेल्यानंतर आपण गणपती बाप्पाचे दर्शनासाठी गेलो. गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि बराच टाइम आम्ही तिथे बसून होतो. खूप शांत वाटत होतं आम्हाला.
इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी होती, त्याच्यामुळे आपण हा फोटो कॅप्चर केला. आणि गुफेपासून थोडंसं बाहेर आल्याने तर पूर्णतः आजूबाजूचा आपल्याला परिसर पाहायला मिळतोय. खूप सुंदर आहे इथून व्ह्यू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आहे लेणे तरी पण जाम दम लागलाय. जिम करावीच लागणार आहे. एवढ्या ट्रेकला दम लागतोय म्हणजे आता जिम करावंच लागणार आहे. जास्त ना 300 पायऱ्या फक्त, पण खूप चांगलं आहे. गुफा आहेत खूप, पण 2-3च चालू आहेत सध्या. आणि आतमध्ये खूप थंडगार आहे. तुम्ही व्ह्यू बघत असाल, खूप मस्त व्ह्यू आहे. इथनं आपण अजून कन्फ्यूज आहे, शिवनेरी किल्ला करायचा की घरी जायचं. आम्ही तर म्हणतोय घरी जायचं, पण बघू, अजून कन्फ्यूज आहे आम्ही. आता बघू, जाता बघू खाली उतरल्यावर सध्या काय प्लॅन होतोय. ऊन खूप लागते मग त्यामुळं.